यड्राव पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील यांना टाकवडे गावातून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असून संपूर्ण गावात भाजपचा डंका वाजत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। आज टाकवडे येथे विजय पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा व रॅली काढण्यात आली। या पदयात्रेला गावकऱ्यांचा विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला। ढोल ताशांच्या गजरात घोषणांनी भारावलेले वातावरणात काढण्यात आलेल्या या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी विजय पाटील यांचे औक्षण करत विजयी भव असे आशीर्वाद दिला। महिलांचा हा आत्मीय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय पाटील यांच्या विषयी जनतेच्या मनात असलेला विश्वास व आपुलकी प्रखरतेने दिसून आली। संपूर्ण गावात निवडणुकीची उत्साहाची लाट पसरली असून टाकवडे गाव विजय पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे वातावरण तयार झाले आहे। या प्रचार रॅली दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष वर्षा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत नागरिकांशी थेट संवाद साधला। त्या म्हणाल्या, विजय पाटील हे कणखर, सक्षम आणि जनतेच्या प्रश्नांशी जाण असलेले नेतृत्व आहे। सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी त्यांचा थेट संबंध असून त्यांनी नेहमीच गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे। भाजप हा सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारा पक्ष असून विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली यड्राव पंचायत समितीत विकासाची गंगा वाहणार याबाबत आम्हाला ठाम विश्वास आहे। यावेळी येत्या 7 तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले। या प्रसंगी कुरुंदवाड मंडल उपाध्यक्ष सचिन नलवडे, दिवंगत जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, राजाराम घोरपडे, शिवानंद जंगम, सुरेश वडर, महेश कदम, राकेश धनगर, यशराज पाटील, बाळासाहेब कदम, महादेवी कोळी, मोहन माळी, दीपक बगारे, किशोर कांबळे, विलास पाटील, तुषार बगाडे यांच्यासह टाकवडे गावातील ग्रामस्थ, मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व विजय पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच टाकवडे गावात भाजपच्या विजयाची नांदी सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। येथूनच विजय पाटील यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे।